नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 30 जून आणि येणाऱ्या दिवसामध्ये चांगल्यापैकी मान्सून सक्रिय होणार आहे. मान्सूनचा धमाका बघायला मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्यांना झोडपून काढेल या संदर्भाची माहिती बघणार आहोत, तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, लक्ष देऊन ऐकला आणि समजून घेतला तर मला नक्की खात्री आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहणार नाही आणि जर व्हिडिओला लाईकसुद्धा केल्याशिवाय थांबणार नाही. जर मान्सूनची परिस्थिती बघितली तर संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी व्यापलेला आहे. दक्षिणेकडे गुजरात, अर्धा मध्य प्रदेश देखील या ठिकाणी व्यापलेला आहे. बाकी देशाच्या विभागामध्ये अजून पोहोचलेला नाही. तसंही या ठिकाणी पोहोचण्यासाठी जुलै महिना या ठिकाणी येत असतो. उशिराच या ठिकाणी मान्सून पोहोचतो. जर आपण आता बघितलं सध्याची परिस्थिती तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत, कारण की पाऊस चांगल्यापैकी सक्रिय नाही आहे. तर शेतकरी बांधवांनो, आज आणि उद्या तुमच्याकडे वेळ आहे. ज्यांचं कामे बाकी असतील नक्कीच कामाला गती द्या आणि पेरण्या उरकून घ्या, लागवडी उरकून घ्या. अगोदरच उशीर झालेला आहे. येणाऱ्या दिवसामध्ये मान्सून देखील चांगल्यापैकी सक्रिय होणार आहे. एक पश्चिमी आवर्त असेल हिमालयाच्या आसपास आलेला आहे. त्याचा प्रभाव आपल्याला 2 तारखेच्या आसपास चांगल्यापैकी बघायला मिळणार आहे. यासोबत जर आपण बघितलं तर एक कमी दाबाचा पट्टा आपल्याला अहिल्यानगर किंवा छत्रपती संभाजीनगर पश्चिम विदर्भाच्या आसपास होऊन पूर्वेकडचा किंवा उत्तरेकडचा मध्य प्रदेश आहे इकडे गेलेला आहे. आणि एक हवेची चक्राकार स्थिती जी असेल तर ती अरबी समुद्राच्या आसपास आहे. तिचा जो प्रभाव असेल तर किनारपट्टीच्या आसपास चांगल्यापैकी आपल्याला बघायला मिळालेला आहे. इथून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे. आणि ही जी हवेची चक्राकार स्थिती आहे तर ती आता ह्या कमी दाबाच्या पट्ट्यासोबत एकत्रित होणार आहे आणि या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार आहे. हा कमी दाबाचा पट्टा शक्तिशाली या ठिकाणी बनणार आहे. यासोबत एक हवेची चक्राकार स्थिती ओडिसाच्या आसपास आहे. ती देखील चांगल्यापैकी मजबूत आहे. येणाऱ्या दिवसामध्ये हीच हवेची चक्राकार स्थिती आपल्याला महाराष्ट्रावरती येणार आहे आणि बाष्प घेऊन येईल. त्यामधून चांगल्यापैकी जोरदार पाऊस या ठिकाणी पडणार आहे. त्यानंतर आपण आता डे बाय डे म्हणजेच प्रत्येक दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो या संदर्भाची माहिती समजून घेणार आहोत. आजची परिस्थिती बघितली तर कोकणामध्ये पाऊस सक्रिय आहेच. पश्चिमेकडील जो घाटाचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला नंदुरबार, धुळे, जळगावच्या आसपास काहीसा पाऊस मिळेल, परंतु तिथून जे ढग येतील तर हे घाटामुळे पुढे येणार नाहीत. त्यामुळे घाटाकडे पाऊस देतील आणि अधूनमधून थोडाफार पाऊस या ठिकाणी बघायला मिळेल. खूप मोठी व्याप्ती या ठिकाणी असणार नाही. एक दुसऱ्या भागामध्ये हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर अहिल्यानगरचा जो भाग आहे तर या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. हा जो पाऊस असेल तर आपल्याला घाटाच्या पूर्वेकडच्या भागामध्ये बघायला मिळेल. त्यानंतर विदर्भाचा जो भाग आहे तर अमरावती असेल किंवा वाशिमचा भाग आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, या ठिकाणी नागपूरपर्यंत, वर्ध्यापर्यंत जोरदार ते मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील आजसाठी असणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे देखील जळगावचा किंवा धुळ्याच्या उत्तरेकडच्या भागामध्ये काहीसा मध्यम ते जोरदार किंवा काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बरसू शकतो. यानंतर दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्याची परिस्थिती जर बघितली तर सातारा, सांगली, सोलापूर या ठिकाणी देखील आज 5-5:30 नंतर किंवा दुपारनंतर या ठिकाणी देखील परिस्थिती अनुकूल आहे. चांगल्यापैकी पाऊस होण्यासाठी मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसू शकतो. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. सातारा, सांगली असेल किंवा मग कोल्हापूर, त्यानंतर सोलापूर असेल, धाराशिव, लातूर, बीड या ठिकाणच्या शेतकरी बांधवांच्या कमेंट आहे. या ठिकाणी देखील चांगल्यापैकी विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह पाऊस होणार आहे. जो बाकीचा हिंगोली आणि परभणीचा भाग आहे या ठिकाणी देखील काही प्रमाणामध्ये बऱ्यापैकी आज पाऊस बघायला मिळू शकतो, परंतु सार्वत्रिक पाऊस आपल्याला अंतर्गत भागामध्ये बघायला मिळणार नाही. आणि मराठवाड्याचं पावसाचं प्रवेशद्वार जर म्हटलं तर हा वैजापूर किंवा गंगापूर आणि श्रीरामपूर, राहुरी, कोपरगावचा हा संपूर्ण पट्टा आहे. या ठिकाणी देखील आज चांगल्यापैकी जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील बरसू शकतो. उद्याची परिस्थिती जर आपण समजून घेतली 1 तारखेची, तर 1 तारखेला जो पाऊस असेल तर आपल्याला दक्षिण कोकणामध्ये चांगल्यापैकी वाढण्याचा अंदाज आहे. यामधूनच आपल्याला सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त देखील बाकी भागासाठी सुद्धा पाऊस पडणार आहे. मध्यम जालना असेल, छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. पुण्याचा जो पूर्वेकडचा भाग आहे सरीवर सरी मध्यम ते जोरदार येऊ शकतात. हलका मध्यम येण्याची जास्त शक्यता आहे. बाकी ठिकाणी जर बघितलं तर बाकी ठिकाणी देखील पाऊस हा होणारच आहे. गंगापूर असेल किंवा बाकी ठिकाणी देखील वैजापूर, येवला असेल या ठिकाणी देखील थोड्याफार भागासाठी पाऊस उद्यासाठी बघायला मिळेल. काही वेळेस काहीसाठी जोरदार पाऊस देखील या ठिकाणी असणार आहे.
त्यानंतर जर आपण परवाची जर परिस्थिती जर बघितली 2 तारखेची, तर 2 तारखेला चांगल्यापैकी पाऊस जो असेल तर आपल्याला मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे सक्रिय झालेला बघायला मिळेल, ज्यामध्ये आपल्याला जळगाव असेल किंवा मग वैजापूर, गंगापूर यासह शेवगाव, पाथर्डी, नगरचा भाग आहे, सोलापूर असेल आणि संपूर्ण विदर्भाचा भाग या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी मराठवाडा असेल किंवा विदर्भ, उत्तर महाराष्ट्राकडे सुरू झालेल्या बघायला मिळतील. नद्यामध्ये पाणी वाचणार नाही, ओढ्या नाल्यामध्ये पाणी वाचणार नाही, असा पाऊस या ठिकाणी सक्रिय होईल. यासह हा पाऊस जो असेल तर आपल्याला सातारा, सांगलीकडे देखील चांगल्यापैकी होण्याचा अंदाज आहे. घाटामध्ये तर सक्रियच असेल. यानंतर जो पाऊस असेल बाकी ठिकाणचा जर बघितला, पुणे असेल, अहिल्यानगरचा बाकीचा पारनेरचा भाग आहे, या ठिकाणी देखील चांगला होईल. आणि नाशिक जिल्हा असेल किंवा धुळ्याच्या बाकी भागामध्ये देखील मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस, सार्वत्रिक पाऊस या ठिकाणी आपल्याला सुरू होताना बघायला मिळणार आहे. 2 तारखेची परिस्थिती. त्यानंतर 3 तारखेचा जर अंदाज बघितला आपण, तर 3 तारखेला जो पाऊस असेल तर उत्तरेकडील महाराष्ट्र जो असेल, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, त्यानंतर जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाला सुरुवात होईल. अतिवृष्टीचा पाऊस या ठिकाणी असणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांना देखील या ठिकाणी पाणी येण्याची शक्यता आहे. जो गोदावरीचा नदी पात्र आहे या ठिकाणी जर आपल्या मोटारी वगैरे काही जर असतील तर नक्कीच आपण आता घरी आणण्याची या ठिकाणी तयारी करा, कारण की नद्यांना पाणी येण्याची दाट शक्यता आहे. यानंतर बाकी दक्षिणेकडचं जर अंदाज लावला तर या ठिकाणी देखील हलका मध्यम तर काही वेळासाठी जोरदार पाऊस सक्रिय असणार आहे. विदर्भाच्या भागामध्ये देखील हा आपल्याला काहीसा जोरदार पाऊस उत्तरेकडील भागासाठी असणार आहे. बाकी ठिकाणी हलका मध्यम रिमझिम स्वरूपाचा पाऊस सातत्याने चालणार आहे. एकंदरीत जर बघितलं आपण 1 जुलैपासून ते जवळपास 5 जुलैपर्यंत म्हणजेच 5 दिवस हा पाऊस सक्रिय असेल. आजचे 30 तारखेचा 1 दिवस, 6 दिवस राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये पाऊस असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची या ठिकाणी कसल्याही प्रकारची गरज नाही. जवळपास 2 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगल्यापैकी पाऊस असणार आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस हा उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम विदर्भ आहे, या ठिकाणी पूर्वेकडील मराठवाडा आहे, या ठिकाणी सातत्याने बघायला मिळेल. आणि अलीकडचे आता आजपासूनचे जे दिवस असतील तर या ठिकाणी दक्षिणेकडील भागासाठी पाऊस असेल. अशा प्रकारची एकंदरीत संपूर्ण माहिती आहे. आपलं काम बाकी असेल तर नक्कीच पूर्ण करून घ्या. येणाऱ्या दिवसामध्ये चांगल्यापैकी मान्सून सक्रिय होईल. संपूर्ण माहिती ही अभ्यासू असते आणि कष्टाने अभ्यासानेचा अंदाज या ठिकाणी बांधले जातात, तरच तुमच्यापर्यंत या ठिकाणी पाठवले जातात. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.